हॅलो स्टुडंट्स. तर तुम्ही सुद्धा आता रिसेंटली पॉलिटेक्निक म्हणजे डिप्लोमा पास केलाय आणि आता डायरेक्टली सेकंड इयरला ऍडमिशन घेण्याचा विचार करताय. तर ऍडमिशन घेण्यासाठी नेमकं तुम्हाला डॉक्युमेंट्स कोणते लागणार आहे? 2026ला जर तुम्हाला डायरेक्ट सेकंड इयरला ऍडमिशन घ्यायचं असेल तर त्यापैकी तुमच्या कॅटेगरी वाईज कोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. जर तुमच्याकडे डॉक्युमेंट्स पूर्ण नसतील तर तुमची ऍडमिशन सुद्धा रिजेक्ट होऊ शकते. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि जर तुम्हाला डायरेक्ट सेकंड इयरच्या ऍडमिशन बद्दल पूर्ण माहिती पाहिजे असेल तर तुम्ही आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवू शकतात आणि बाकीच्या गोष्टीसाठी तुम्ही आमच्या मेंटर सोबत कॉन्टॅक्ट करू शकतात. त्यांचे नंबर्स पुढे तुम्हाला युट्यूब व्हिडिओमध्ये मिळणार आहे. सो आपण व्हिडिओला स्टार्ट करूयात. सगळ्यात पहिले काय, तर जर तुम्ही DSY ला ऍडमिशन घेण्याचा विचार करत असाल, सगळ्यात पहिले तर एवढं लक्षात ठेवा, जर तुम्हाला सुद्धा अपडेट्स पाहिजे असतील तर डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक राहणार आहे. त्या व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकला नक्की जॉईन करून ठेवा. त्याच्यावरती आपले सगळे DSY चे ऍडमिशन अपडेट्स तुम्हाला त्या ग्रुपवरती मिळणार आहे. जर आता सगळ्यात पहिले जनरल डॉक्युमेंट्स कोणते तुम्हाला लागणार आहे DSY ला ऍडमिशन घेताना, सगळ्यात पहिले तुम्हाला लागणार आहे 10वीची मार्कशीट, 12वीची मार्कशीट किंवा तुम्ही डिप्लोमाची मार्कशीट. काही विद्यार्थी जे 12वीच्या मार्क्स म्हणजे फर्स्ट इयरचे ऍडमिशन घेऊन घ्यायला येत आहे त्यांना 12वीची मार्कशीट लागणार आहे. आता काही विद्यार्थी असे पण आहेत की ज्यांनी 12वी करून डिप्लोमा केलंय त्यांना 12वी आणि डिप्लोमाची मार्कशीट लागणार आहे. प्रोव्हिजनल डिप्लोमा सर्टिफिकेट लागणार आहे, कारण खूप कॉलेजेस प्रोव्हिजनल डिप्लोमा सर्टिफिकेट प्रोव्हाइड करतात. जोपर्यंत तुमचं फायनल डिप्लोमा सर्टिफिकेट येत नाही तोपर्यंत तो तुम्हाला ते सुद्धा लागणार. बर्थ सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे, ते पण ते कंपल्सरी नाही. तुम्ही त्याच्याऐवजी जे डॉक्युमेंट ज्याच्यावरती तुमचं डेट ऑफ बर्थ आणि बर्थ इयर असेल ते सुद्धा दाखवू शकतात. नॅशनॅलिटी सर्टिफिकेट लागणार आहे. नॅशनॅलिटी सर्टिफिकेट तुमचं डोमिसाईल आणि नॅशनॅलिटी सोबत सुद्धा असू शकतं किंवा तुमच्या लिव्हिंग सर्टिफिकेटवर जर नॅशनॅलिटी मेन्शन असेल ते सुद्धा वर्क करू शकतो. त्याच्यानंतर तुम्हाला लिव्हिंग सर्टिफिकेट लागणार आहे, ते तुमच्या कॉलेजकडून मिळणार तुम्हाला. गॅप सर्टिफिकेट, जर तुमच्याकडे अकॅडमिक गॅप असेल तर तुम्हाला गॅप सर्टिफिकेट लागणार आहे. आधार कार्ड लागणार आहे, पासपोर्ट साईज फोटोज लागणार आहे. आता तुम्हाला सुद्धा पर्सनल काउन्सिलिंग किंवा काही पर्सनली तुमचे काही डाऊट्स असतील ते सॉल्व्ह करायचे असतील DSY रिलेटेड, तर खाली स्क्रीनवर जे नंबर दिलेले आहेत त्याच्यावरती तुम्ही कॉल करून विचारू शकता. आता नेमके ऍडिशनल डॉक्युमेंट्स कोणते लागणार आहे तुमच्या स्क्रीनवरती. जर तुम्ही महाराष्ट्रातून स्टुडंट असाल, महाराष्ट्रातील स्टुडंट असाल तर तुम्हाला डोमिसाईल सर्टिफिकेट लागणार आहे. जर तुम्ही कॅटेगरीमध्ये बिलॉंग करत असाल जसं की SC ST OBC VJNT SCBC अशा कॅटेगरीमधून बिलॉंग करत असाल तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे, कास्ट व्हॅलिडिटी लागणार आहे, नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट लागणार आहे. फक्त SC आणि ST च्या विद्यार्थ्यांनाही लागत नाही. त्यानंतर EWS सर्टिफिकेट, जर तुम्ही ओपन मधून EWS मधून ऍडमिशन घेण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला EWS सर्टिफिकेट लागणार आहे. मायनॉरिटी मध्ये जर तुम्ही कन्सिडर केल्या जात असाल तर तुम्हाला मायनॉरिटी सर्टिफिकेट लागणार आहे. मायनॉरिटी ही दोन प्रकारची असते, लिंग्विस्टिक मायनॉरिटी असू शकते किंवा रिलिजियस मायनॉरिटी असू शकते. जसं की पुण्याचं GS रायसोनी कॉलेज हे लिंग्विस्टिक मायनॉरिटी हिंदी कॉलेज आहे. त्याच्यानंतर मुंबईचे कॉलेजेस आहेत. सो मायनॉरिटी डिपेंड करतं तुम्ही ज्या मायनॉरिटी मधून बिलॉंग करता त्याचं सर्टिफिकेट तुम्हाला डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे. इन्कम सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे. इन्कम सर्टिफिकेट आणि EWS सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट तुमचे कमीत कमी 2027 पर्यंत व्हॅलिड पाहिजे. आता अदर मध्ये तुम्हाला काय, जर तुम्हाला हँडिकॅप कोट्यामधून ऍडमिशन घ्यायचं तर PWD सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे. आता तुम्ही अजून सुद्धा व्हॉट्सअप ग्रुपला जर जॉईन केलं नसेल आणि तुम्हाला अपडेट जर पाहिजे असतील DSY ऍडमिशन रिलेटेड तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे, तुम्ही त्या व्हॉट्सअप ग्रुपला नक्की जॉईन करा. आता अशाच व्हिडिओसाठी आजच्या व्हिडिओमध्ये आपण डॉक्युमेंट बद्दल बघितले. आपण येणाऱ्या व्हिडिओजमध्ये ऍडमिशनचे टाइप्स काय असतात, ऍडमिशन कसे होतात, ऍडमिशनसाठी आणखी काय काय गोष्टी महत्वाच्या आहेत, पूर्ण DSY ऍडमिशनचे आपण पूर्ण व्हिडिओ सिरीज घेऊन येतोय. तर तो जरी सुद्धा आमच्या सोबत तुम्हाला कनेक्टेड राहायचं असेल तर आम्हाला युट्यूबला सबस्क्राईब करून ठेवा. आम्हाला इंस्टाग्राम पेजला तुम्ही फॉलो करू शकता आणि जो डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याला तुम्ही जॉईन करू शकतात, किंवा जेणेकरून जेव्हा पण काही DSY ऍडमिशनची अपडेट्स येईल ती तुमच्यासोबत व्हॉट्सअप ग्रुपला शेअर केल्या जाईल. आणि जर तुम्हाला काही पर्सनल काउन्सिलिंग पाहिजे असेल, जर काही डाऊट असतील तर तुम्ही खाली दिलेल्या स्क्रीनवरती नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. सो थँक्यू स्टुडंट्स, ऑल दी बेस्ट. आणि ऍडमिशन प्रोसेससाठी चांगले प्रिपेअर करा. आणि जर तुम्हाला काही डाऊट्स असले, डॉक्युमेंट्स कशामध्ये पण काही प्रोसेसमध्ये डाऊट असतील तर खालच्या नंबरला तुम्ही कॉल करू शकता. आपण लवकरच बाकीचे व्हिडिओज घेऊन येतो DSY चे. सो कनेक्टेड राहा. थँक्यू.